गुड मॉर्निंग सर्वांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघू शकता खाली अंगणात सडा रांगोळी झालेली आहे. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या दरवाजासमोरवरती छान विठू माऊलीची रांगोळी काढून घेतलेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला साडी वेअर केलेली दिसत असेल आणि आज सर्वांना उपवासच आहे घरी, त्यामुळे आज जेवणाला सुट्टी आणि सगळ्यांसाठी उपवासाचंच. तर आज उपवासासाठी काय काय बनवलेलं आहे मी ते तुमच्याशी शेअर करते. आज सगळ्यांना उपवास असल्यामुळे, मुलांना पण उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी बनवून घेतली आहे. चिप्स, पापड आणि चकली तळून घेतलेली आहे. सोबत मिरची आणि शेंगदाणा ड्रायफ्रूट्स लाडू तयार करून घेतलेलं आहे. असं साधंसुद्धा सिंपल असं उपवासाचं मी बनवून घेतलेलं आहे. रांगोळी घालून झाल्यानंतर आंघोळ करून मी देवाची पूजा करून घेतली. आजच्या दिवशी विठू रुक्माईची मूर्ती ही पिवळ्या कापडावर ठेवून त्यांना पिवळं फूल अर्पण करायचं होतं. त्याचप्रमाणे कुठल्याही पिवळ्या फळाचा त्यांना नैवेद्य दाखवायचा होता. त्याचप्रमाणे मी आज त्यांची पूजा करून घेतलेली आहे. पिवळ्या कापडावर त्यांना प्रस्थापित करून पिवळं फूल अर्पण करून त्याचप्रमाणे पिवळ्या फळाचा त्यांना नैवेद्य अर्पण केलेलं आहे. देवाची पूजा आटोपल्यावरती मी एशाला छान आंघोळ करून रेडी केलं आणि तिला परकर घालून रुक्माईसारखं सजवून दिला. त्याचप्रमाणे इच्छाची सुद्धा मी तयारी करून दिली. तिला पण परकर घालून दिलं, म्हणजे तिला पण राग यायला नको. आणि माझ्या अशा दोन्ही रखुमाई तयार झाल्या. तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता इच्छा आणि एशा परकर घालून किती सुंदर दिसत आहे. छान रखुमाईसारख्या सजलेल्या आहे. चला तर मग आज आषाढी एकादशी आहे, तर निरंकार उपवास असतो. तर आज मी आता आलू साबुदाण्याचे वडे बनवते आहे. मी यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे, 3 बटाटे घेतले आहेत, चवीपुरतं मीठ, तिखट आणि थोडं जिरं घातलेलं आहे. त्याचबरोबर ते चटणीसाठी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यात मी दही घालून घेणार, मीठ, तिखट आणि चिमूटभर साखर. चला तर मग तुम्हाला मी फराळाची थाळी रेडी करून दाखवणार. शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी दही घालून घेतलं आहे, साखर घालून घेतली, थोडं कमी कूट. छान साबुदाणा वड्याची चटपटीसाठी शेंगदाण्याची चटणी आपली रेडी होऊन जाईल. चटणी रेडी असते म्हणजे गरम गरम वडे केले की काय म्हणतात त्याला सर्व करायला बरं होते. शब्दसुद्धा लवकर आठवत नाही कधी कधी.
आहे दही आहे. श्वेताताईला दही हवं आहे. साबुदाणा वड्याचं पीठ रेडी आहे. आता आपण छान गरम गरम असे वडे तळून घेऊया. यात मी तुम्हाला सर्वच सांगितलेलं होतं की साबुदाणा 3 बटाटे घेतले मी, चवीपुरतं तिखट मीठ, थोडं जिरं आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तेल छानपैकी कडकड टाकलेलं आहे. आम्ही नळ बंद मी मुद्दाम केला भरल्यासाठी ते नवरी कधी कुणाच्या आईचा केला का नाही केला असं नसतं. हां ब्लॉग रेडी करता करता अशा कितीतरी वेळा ट्रायपॉड उचलायला येते, कितीतरी वेळा कॅमेरा खाली पडता पडता मोबाईल खाली पडता पडता राहतो. असं कितीतरी वेळा आमच्याकडे सिच्युएशन येऊन जाते आणि बोलता बोलता आपले वडे मस्तपैकी वडे रेडी झाले. तळून टाकतो छान रेडी झाले आणि गरम आहे पण क्रंची झाली आहेत मस्तपैकी. वडे कुठलेही असो, भरपूर गृहिणींची कंप्लेंट असते की मुगाच्या डाळीचा वडा असतो किंवा आलू साबुदाण्याचे वडे असतो फुटतो. ॲक्च्युली त्याच्यामध्ये जर आपण हलकासा होल केला ना तर वडा कधीच फुटत नाही. ही माझ्या आजीची ट्रिक आहे. म्हणून मी नेहमी वड्यांना मध्ये होल करून घेते. दिसतंय मग अशा प्रकारे होल करून घेतो मी, जेणे की वडा फुटत नाही. परत एशा आली आहे. या माझ्या 2 बदमाश, ही लहान सर्वात बदमाश आहे. नाही माझी इच्छा नाही बदमाश. ही एशा खूप बदमाश आहे. हे वारंवार माझा ट्रायपॉड पकडायला येते आणि माझा मोबाईल हलवून चालली जाते आणि हिला इच्छा वारंवार पकडून घेऊन जाते. चला जा तिकडे आता. हा या तर मैत्रिणींनो फराळाची प्लेट रेडी झालेली आहे. साबुदाणा वडा, ही चटणी, शेंगदाणा चटणी आणि फरसाण. चला तर मग या फराळाचं करायचं. ही जी आहे ही दाण्याची आमटी बनवून घेतलेली आहे मी. यामध्ये शेंगदाणे, आलू, टोमॅटो, दही, तिखट, मीठ असं टाकून छान आमटी तयार करून घेतलेली आहे. साईडला तुम्हाला वडे, साबुदाण्याचे वडे दिसत असेल. इकडे काही तळून झालेले आहे, थोडे चिप्स तळलेले आहे मिस्टरांसाठी. सकाळी ते ऑफिसला गेल्यामुळे त्यांना खाता नाही आलं, त्यांच्यासाठी आता तळून घेतलेले आहे. आणि थोडा बगर कमी घेतलेला आहे, मिस्टरांसाठी बर्गर बनवलेला आहे. आणि आता आमचे वडे सुरू आहे गरम गरम छान. आणि आमच्याकडे एशा पण आली आहे वडे खायला. ना एशा? वरचा आमचा आटोपला आहे, आता आम्ही खाली आलेलो आहे बघायसाठी. झालं का? चमच्याने काय खाते एशा? लागून चमचे चम्मच. तर आजच्या ब्लॉगमध्ये आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून सायंकाळपर्यंत आम्ही काय काय केलं हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसलेलं आहे. आणि
झालं, ताईचा पण फराळ रेडी झालेला आहे. आता आम्ही दोघी मिळून फराळाचं करत आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरं. आवडला तर लाईक नक्की करा. आणि ईशा झोपली आलेली आहे आजच्या उपवासाला एक छान म्हण आहे, एकादशी दुप्पट फाशी. का बरं? कारण आपण सकाळपासून रात्रीपर्यंत छान चमचमीत असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवून मस्तपैकी खात असतो. उपवास म्हणजे उपवासाच्या नावावरती भरपूर जेवण करत असतो. जेवण म्हणजे उपवासाचं जेवण. एकादशीच्या निमित्ताने ही मनच प्रसिद्ध आहे आणि एकादशीच्या निमित्ताने या दिवशी भरपूर असं काही बनत असतं सकाळपासून नेहमीपेक्षा आपण दुपटीने खातो, म्हणून ही अशी म्हण आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका आणि आमचा ब्लॉग स्किप न करता बघत राहा. चला तर मग बाय.